हॅलो, सुंदर असा सुरू असलेला सामना दिनेश दादा 11 या संघाने काल सर्व गार्गी 11 आणि सर्व सूर्यनगर वासियांच्या डोळ्याचं पारणं फेडलं होतं. अगदी टफ मॅच झाली होती आणि हा संघ गोलंदाजी करतोय. चक्रीवादळासारखा बॉल टाकणारा हा गोलंदाज गोपी, एकदा जोरदार टाळ्या. सुंदर अशी फलंदाजी फटका मारण्याचा प्रयत्न ओमकार कडून. नॉन स्ट्राईक साईडची RCC क्रिकेट क्लबचा अत्यंत नावाजलेला जुना खेळाडू अभिजित आणि स्ट्राईक साठी ओमकार. दोन्ही संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आशिष पेसरचे संघमालक हे स्वतः या संघामध्ये खेळतात. आपल्या खेळाडूंसाठी प्रोत्साहन आणि काल यांनी सूर्यनगर गाजवलेला आहे. पूर्ण कालपासून आज दिवसभर हे सामनावीरचा टी शर्ट घालून पूर्ण सूर्यनगर मध्ये यांनी हल्लाबोल केलेला आहे. अंपायर पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी खेळाडूंनी मध्ये काही बोलू नये याची नोंद घ्या. गेले 2 दिवस सुरू असलेला क्रिक लाईव्ह मयूर शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम. डॉट बॉल. किती बॉल? धाव संख्या 3 बॉल झालेले आहेत आणि आशिष सरांनी अजून देखील आपलं खातं उघडलेलं नाही याची नोंद घ्या. कृपया आपला सामना 3 षटकाचा होईल याची नोंद घ्या. खेळाडूंना विनंती आहे पुढील सामना असलेले सर्व खेळाडू लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपल्या खेळाडूंना लवकरात लवकर. सूर्यनगर प्रीमियर लीग अत्यंत तरुणांना सर्व युवांना सहकार्य करून गेले 2 दिवस सुरू असलेला हा सामना कृपया कोण फटाके लावत आहे हीच खासियत आहे सूर्यनगरची. कधी कुठे काय होईल वेळ आणि काळ काहीच सांगू शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या. काही सामन्यामध्ये प्रॉब्लेम नाही. अतिशय सुंदर खूप असा प्रतिसाद. पहिल्यांदा काहीतरी वेगळं होतं सूर्यनगरमध्ये, त्यामुळे सूर्यनगर वासियांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आलेलं आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. खातं उघडलेलं नाही आशिष सरांनी यांनी अजूनही उघडलं. SP 11च्या या सर्व तरुणांना अगदी सहकार्य करण्यासाठी संपूर्णच हे सर्व सामाजिक एकात्मता टीम असेल. सूर्यनगरमधील सर्व समाजसेवक, युवा नेतृत्व, तरुण निखिल गजरे असतील, सुमित खामकर असतील, नितीन भाऊ आवारी असतील, त्याचबरोबर प्रशांत ज्वेलर्सचे प्रशांत जाधव असतील. वाईड प्लस आहे. चेंडू रोहन घेते 3 चेंडू 5 बॉल 3 रन. कोण लावतं? शेरा कोण लावतं फटाके तिकडं? खूप चांगले सामने चालू आहेत. कुठलेही गालबोट एक दिवस लागता कामा नये. शेरा हा दबडे ओमकार आणि अभिजित आशिष सर मार्गदर्शन करत असताना आपल्या दोन्ही खेळाडूंना सुंदर असं क्षेत्ररक्षण दिनेश दादा 11 यांच्या टीम कडून होत आहे. गेले 2 दिवस सुरू असलेला सामना सूर्यनगर प्रीमियर लीग हा या युवा तरुणांनी SP 11च्या 8ही ओनर्सनी सत्यात उतरवलाय आणि पहिल्यांदाच काहीतरी या सूर्यनगर मध्ये वेगळं होतंय. पुन्हा अरे काय चाललंय तिकडे यार? शेरा काय चाललंय तिकडे? मी येऊ का? कोणी असो कृपया फटाके फोडू नका. आधीच आपल्या सामन्यांना उशीर झालेला आहे. आपण सर्व सामने 3 षटकाचे खेळवत आहोत.
मॅनेजमेंट टीमला आणि सर्वच आपले सहकारी मित्र आहेत सर्वांना सहकार्य करा. गेले 2 दिवस हे तरुण झोपलेले नाहीत. प्रत्येकाने हा सामना रंगवण्यासाठी कोणी ट्रॅक घेतलेले आहे, कोणी शूज घेतलेले आहेत. सर्व उत्साहात आहेत. 2 दिवस अतिशय सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. तर फटाके फोडू नका, कृपया नोंद घ्या. टाळ्यांचा आवाज द्या. टाळ्या वाजवल्या तर हात चावतील आणि हात चावला तर पैसा येईल. एकदा सुंदर अशी क्षेत्ररक्षण. अगदी नावाजलेला खेळाडू सूर्यनगर विभागातला नूर, ज्याच्या ऑक्शन मध्ये बोलीवर बोलली आणि शेवटी चिठ्ठी उडाली आणि हा प्लेअर घेतला दिनेश दादा 11 यांनी. सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण. गेले 2 दिवस आपले दोन्ही अंपायर सुंदर असे डिसिजन देत सहकार्य करत असताना एकही पंचांचा निर्णय न चुकीचा बघण्यासारखा अतिशय सामना. क्षेत्ररक्षण सुंदर सिंगल रन येते. पुन्हा एकदा धावसंख्येत भर. चेंडू 2 चेंडू, धावसंख्या 7 रन. त्याचबरोबर चौथी मॅच अतिशय रोमांचक असा सामना. डोळ्याचं पारणं फेडणारा. युट्यूबला या सामन्यासाठी 10,000 प्लस व्ह्यूज येणार आहेत. सर्वांचे कॉल येत आहेत रणजित दादा आणि सोनू सिंग यांना की तुमचा सामना कधी होणार आहे. या सामन्यासाठी अतिशय बाहेरून वेस्ट बेंगाल मधून वगैरे लोक बघणार आहेत हा सामना. गुगल मधूनही या दोघांचं सर्चिंग डेली होत असतं. गुगल वरूनही खूप नावाजलेले हे संघ मालक आहेत या विभागातील कट्टर मित्र. वाईड प्लस. सर आशिष सर लगेच आपल्या सहकाऱ्यांना कानमंत्र देण्यासाठी घाबरू नका. काल सामनावीर मी जिंकलोय, आजही आपलाच आहे, एका ठिकाणी विजय आपलाच होणार असा कानमंत्र देऊन आशिष सर पुन्हा माघार घेतली. नूर यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी होते. ओंकार कडून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु अपयश. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरील कोणत्याही खेळाडूने काही बोलू नका. पंच बोलतील तोच निर्णय घेतला जाईल. चेंडू, धावसंख्या. आशिष सरांना कृपया विनंती आहे, सामन्याला उशीर होतोय, आपण सारखं जाऊ नका. एकदा सामना पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकदाच जे काय असतील सहकार्य करा. 4 बॉल 10 रन, धावसंख्या 10. स्ट्राईक वरती ओंकार. गोलंदाजी करतोय नूर, खूप सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या किती झाली? 10 रन, धावसंख्या झालेली 10. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली 10. एपीडी पेसरचा हा फलंदाज ओंकार. आमचे जुने क्रिकेट प्रेमी किशोरजी तांगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सूर्यनगर मधील एक जुने क्रिकेट प्रेमी किशोरजी तांगळे, आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. धाव संख्या झालेली 11. शेवटचं षटक. अनस, काल देखील त्यांनी खूप सुंदर अशी गोलंदाजी केलेली. तो अनस. विकेट किपिंग साठी एक नावाजलेले विकेट किपर गांधी. सुरू करायचं शेवटचा षटक लवकर. अनस परत एकदा मैदानात फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी परब यांचं आगमन झालेलं आहे.
पुन्हा एकदा या चौक्यानंतर एक रस्सी बॉम्ब फुटला जाईल. परब यांनी अभिजितला कानमंत्र दिलेला आहे की जर आता तू चौका मारला तर संपूर्ण महिनाभर विक्रोळी ते सूर्यनगर स्टेशन रिक्षा फ्री असेल तुम्हाला. स्ट्राईक वरती अभिजित. खूप सुंदर असा फटका अभिजितचा. रस्सी बॉम्ब घेऊन तयार असलेले आमचे परब. आशिष सरांचा कानमंत्र चालूच आहे. शेवटचं षटक घेऊन आला अनस. धाव संख्येत 1 ने वाढ होते हळूहळू. संघ मालक आशीष सर सांगतात खेलो आप पीछे फील्डर है. एकही विकेट अजून गेलेला नाही या संघाचा. खूप सुंदर अशी फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी. खेळाडू बाद झालेला आहे. त्यानंतर आलेला आहे खेळाडू मेहुल. धाव संख्या रोहन. धाव संख्या झालेली आहे 12. 2 चेंडू. धाव संख्या झालेली आहे 12. स्ट्राईक वरती आला पुन्हा एकदा अभिजित. यानंतर होणारा टॉस भारत सलून वर्सेस सामाजिक एकात्मता. विष्णू खराटे वर्सेस भारत सलून. दोन्ही संघांनी तयार राहायचं. शामीर शेख आपण देखील मंचाचा ताबा घ्यायचा. शामीर शेख दिल दोस्तों दिन ग्रुप. भारत सलून वर्सेस सामाजिक एकात्मता. दोन्ही संघांनी तयार राहायचं. या पूर्ण टुर्नामेंटसाठी फिजिओथेरपिस्ट देखील या ठिकाणी उपस्थित झालेले समाधानजी कांबळे, डॉक्टर सय्यद यांच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्ट समाधान कांबळे. धाव संख्या झाली आहे 15. चेंडू 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत. धाव संख्या झाली आहे 15. अतिशय वेगळ्या स्टाईलने फलंदाजी करणारा अभिजित. आणि आता अभिजितला अजून एक संधी भेटलेली आहे. दोन चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे 16. स्ट्राईक वरती आला मेहुल. आशिष सर प्रत्येक बॉल मागे कानमंत्र देत आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्या झाली 17. आशिष सरांच्या चेहऱ्यावरती स्मित असतं. शेवटचे 2 चेंडू. धाव संख्या झाली 17. स्ट्राईक वर एक धाव काढण्यात यशस्वी मेहुल. शेवटचा चेंडू शेवटचा षटक. धाव संख्या झाली 18. मला वाटतं आज पुन्हा एकदा आशिष सरांना जादू करायला लागेल. फिरकीची जादू. काल ज्यांनी जी फिरकीची जादू केली तशी आज देखील त्यांना फिरकीची जादू करावी लागेल. सचिनजी गांबळे युट्यूबचं सगळं लाईव्ह दाखवत आहे तिकडे. सचिनजी जर हात वरती करायचं.
युट्यूब लाईव्ह साठी महत्वाचे योगदान देणारे सचिनजी कांबळे आणि बीएसएनएल माफ करा फक्त एक धाव. बीएसएनएल चौका होता. मेहुलचा खूप सुंदर असा प्रयत्न होता. 19 धाव फलकावरती लागलेले आहेत. 20 धावांची आवश्यकता. नाणेफेकसाठी विष्णुभाऊ खराटे संघाचे संघ मालक आणि भारत सलून संघाचे संघ मालक किशोर तांदळे मंचावरती यायचे. टॉस उडून घ्यायचंय. एक जुने खेळाडू किशोर तांदळे फटाका वाजलेला आहे आणि तुळशीचं लग्न झालेलं आहे जाहीर करण्यात आलंय. टॉस सोडून घेतात किशोरजी तांदळे. विष्णुभाऊ संघ टॉस जिंकलेला आहे. विष्णुभाऊ खराडे सामाजिक एकात्मता टीम यांचा संघ टॉस जिंकलेला आहे. स्वतः विष्णुभाऊ या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. सुरू करायचं लवकर. आशिष सर बॉल द्या त्यांना. सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया विनंती आहे आशिष सर लवकर सामन्याला सुरुवात करायची. वेळ घेऊ नका. खूप आपल्याला वेळ झालेला आहे. दिलदोस्ती दुनियादारीची संपूर्ण टीम आणि सर्व आपले मित्र परिवार रणजित यादव विरुद्ध सोनू सिंग हा सामना बघण्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस जागणार आहेत. सुरू असलेला सामना दिनेश दादा 11 विरुद्ध आशिष पेसर्स. आशिष सर स्वतः सामनावीरचा टी शर्ट घालून या ठिकाणी मैदानावर. रणजित यादव आपण पंचांना काही बोलू नका. आम्हाला माहित आहे आपल्याला खूप ज्ञान आहे क्रिकेट बद्दल पण ते ज्ञान आपल्या जवळच ठेवा. पंच बाहेर ना आले त्यांना त्यांचं माइंड वॉश करू नका. सुरू करायचं मेहुल. स्ट्राइक वरती आलाय गोपी. नो दिलेला. नो साईडचा नो दिला. चला नो दिलाय. ऍक्शन नो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद घालू नका. खूप सुंदर अशी टुर्नामेंट सूर्यनगर प्रीमियर लीग पर्व पहिलं SP11 आयोजित या संघासाठी दोन्ही संघासाठी प्रोत्साहन देण्यासाठी असंख्य असे क्रिकेट प्रेमी उपस्थित झाले आहेत.
खूप सुंदर अशी गोलंदाजी मेहुलच्या वतीने. 2 चेंडू 1 धावा. स्ट्राईक वरती आलाय गोपी. तिसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा मेहुल. एपीडी पेसर्स वर्सेस दिनेश धरणे 11. दोन्ही अगदी नावाजलेले संघ. एक धाव आशिष सरांची अपील, पण 1 धाव. अरे दिसत नाही ना त्यांना, ट्रॉफी ठेवल्यात त्यांना दिसणार नाही पाठच्या. धाव 3 चेंडू. धाव संख्या झाली 2. खूप सुंदर असा चेंडू, पण 1 धाव घेण्यात यशस्वी गोपी. चार चेंडू, धाव संख्या झाली आहे 3. आणि सुंदर असा 2 धावाचा फटका मारण्यात यशस्वी गोपी. 4 चेंडू. 5 चेंडू, धाव संख्या झाली आहे 5. खूप सुंदर अशी गोलंदाजी, त्याचबरोबर फलंदाजी. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यशस्वी. 6 चेंडू 6 धावा. 12 चेंडू 18 धावा, 14 धावांची आवश्यकता दिनेश धरणे 11 ला हा सामना जिंकण्यासाठी. सुरू करायचं, लवकर सामना सुरू करायचा. यानंतर होणारा सामना भारत सलून वर्सेस सामाजिक एकात्मता टीम विष्णुभाऊ खराटे. दुसरं षटक घेऊन आलेला फरहान. एपीटी पेसरचा फलंदाज फरहान, गोलंदाज फरहान. आशिष सरांनी भूमितीची लाईन मारलेली आहे. याच्या पुढे जाता येणार नाही तुम्हाला. लक्ष्मण रेखा आशिष सरांनी मारलेली आहे. फरहान खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाठून हात दाखवत आहेत गणेश मोबाईलचे मालक गणेश. गणेश हात वर करा. गणेश रणजित यादव जरा बघा तिकडे काय चाललंय. अंपायरच्या मध्ये कोणी जाऊ नका, मॅनेजमेंट टीम. अंपायरच्या मध्ये जाऊ नका, मॅनेजमेंट टीम. कॅच होती, पण कॅचेस विन द मॅचेस आणि कॅच ड्रॉप झालेली आहे.
खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय फरहान. स्ट्राईक वरती आला एक नावाजलेला खेळाडू सुनील. आउट आहे आणि पुन्हा एकदा यश प्राप्त करण्यात यशस्वी झालाय फरहान. यावेळी आशिषने चुकी नाही केली, विवेकनी चुकी नाही केली, सॉरी विवेकनी कॅच बाहेर जाऊन दिला. त्यानंतर आला आता सुमित. दिनेश धरणे 11चा अतिशय महत्वाचा फलंदाज सुमित. धावसंख्या 7. चेंडू 3 चेंडू 7 धावा. आशिष सरांचं पारडं जड दिसतंय आता. हळूहळू 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता दिनेश धरणे 11ला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आशिष सरांच्या टीम कडून. 8 चेंडू 13 धावा. जरा जोरदार टाळ झाला पाहिजे. बोला गणपती बाप्पा. खूप सुंदर असं एसपी 11चं आयोजन एसपी 11 टीमच्या वतीने सूर्यनगर प्रीमियर लीग. पुन्हा एकदा फरहान स्ट्राईक वरती सुमित. बीएसएनएल वाचवलंय. जरा जोरदार टाळ झाला पाहिजे. जोरदार टाळ झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आशिष सरांच्या टीमच्या वतीने. जवळजवळ हा चौका होता पण तो चौका वाचवण्यात यश प्राप्त केले. संभाजी चव्हाण सूर्यनगर सार्वजनिक गणेशोत्सव नवरात्रोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांचे चिरंजीव ओंकार यांनी 501 रुपये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वार्ड अध्यक्ष युवाचे पवन भगत यांच्याकडून ओंकार साठी जाहीर झाले. जरा जोरदार टाळ झाला पाहिजे. खूप सुंदर असा चौकार वाचवण्यात यश प्राप्त केले ओंकारनी. धावसंख्या 8. चेंडू 5. फरहान वर्सेस गोपी दोन्ही भाऊ आहेत. अँडी फ्लॉवर वर्सेस ग्रँड फ्लॉवर. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फरहान स्ट्राईक वरती गोपी नावाजलेला खेळाडू गोपी. ओ माय गॉड इट्स अ मिरेकल. पंच निर्णय देतील. पंच निर्णय देतील. मॅनेजमेंट रिव्ह्यू घ्यायचं युट्यूब लाईव्ह वर रिव्ह्यू घ्यायचं. फरहाननी जादू केलेली आपली. खेळाडू बाद झालेला. जरा जोरदार टाळ झाला पाहिजे चेंडूसाठी. फिरकी चेंडू टाकलेला फरहानच्या वतीने. फिरकी अतिशय सुंदर आणि सुंदर असा चेंडू फरहानच्या वतीने. चला सामना सुरू करायचा आहे. आशिष सर पुन्हा एकदा फिरकीची जादू करायला आलेले आहेत. हा चान्स आहे दिनेश धरणे 11ला. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आशिष सर. ज्यांनी काल मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता ते आशिष सर. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. सुरू करा आशिष सर. लवकर सुरू करा आशिष सर. आशिष सरांचे सगळे स्टुडंट देखील युट्यूब लाईव्ह वरती मॅच बघतात.
आपल्या सरांना जिंकण्यासाठी त्यांनी देखील देवाकडे प्रार्थना केलेली आहे. सुरू करायचं आशिष सर, वेळ खूप कमी. आशिष सर सुरू करा. एपीडी पेसर सुरू करायचं लवकर. परत फटाकडे रेडी ठेवा. फटाफट रेडी आहे. हा मॅच झाल्याला वाजवायचे आपल्याला. मॅच झाल्यानंतर आशिष सरांसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे. कालचे सामनावीर आशिष सर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलेले. आशिष स्ट्राईक वरती. सुमित परत सरांचा कानमंत्र विद्यार्थ्यांसाठी. सर सुरू करा. सर सर सुरू करा. परीक्षेची वेळ झाली आहे. सुरू करा सर. सुरू करा आशिष सर. आणि खूप सुंदर असा फटका, पण क्षेत्ररक्षण सुंदर असं ओमकारचं. स्ट्राईक वर त्याला नूर. ऑलरेडी पवन भगत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक ओमकार साठी जाऊ झालेलं आहे. बोला एपीडीच्या नावानं. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण ओमकारचं. दुसरा चेंडू घेऊन परत एकदा आशिष सर. चेहऱ्यावरती स्मित असतं. स्ट्राईक वरती आलाय नूर. पुन्हा एकदा 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता एपीडी पेसर्सला. आशिष सर कुठे बाउंड्रीच्या बाहेर कुठे चाललं? आतमध्ये या. चला आशिष सर लवकर. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष सर. स्ट्राईक वरती नूर. आणि जादू चालली आशिष सरांची. अरे पिढीच्या नावाने आशिष सरांची जादू पुन्हा एकदा चाललेली आहे. चार चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. तिसरा चेंडू घेऊन परत एकदा येतात आशिष सर. सगळे विद्यार्थी सुरेनगरचे विद्यार्थी त्यांचे सगळे युट्यूब लाईव्हला बघतायत ही आशिष सरांची मॅच. एक चौक्याची गरज आहे दिनेश धरणे संघाला. सेमीफायनलची वाट जवळजवळ निश्चित करण्याचा आशिष सरांचा प्रयत्न. ओंकारच्या त्या सुंदर अशा क्षेत्ररक्षणामुळे. दोन धावा. अंपायर्स 2 आहेत ना? 2 धावा. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा दिनेश धरणे संघाला. अतिशय सुंदर अशी मॅच. सर लवकर करा सर जरा. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता एपीडी पेसर्सला. तीन चेंडू 8 धावांची आवश्यकता एपीडी पेसर्सला. खूप सुंदर 2 चेंडू 7 धावा. आता आशिष सरांचा फक्त तुम्ही जोश बघा. आता 2 बॉल राहिलेत फक्त. बघा आता बघा कसं होतंय. आता कसं वाटतंय बघा. आता फक्त बघा. आता फक्त चला आशिष सर चालू करा. फक्त 2 चेंडू राहिलेत आशिष सर. 7 धावांची आवश्यकता. परत फोटायला रेडी आहेत ना? चला ठीक आहे. आशिष सरांच्या नावानं आणि हा BSNL पंच निर्णय देतील.
रणजित यादव मार्गदर्शन करायचंय. मॅनेजमेंट टीम मार्गदर्शन करा. रवींद्र दबडे रिव्ही घ्या. हा जर चौकार झाला तर एक चेंडू 3 धावांची आवश्यकता राहील. कंपल्सरी चेस आहे का? कंपल्सरी चेस आहे. गणेश काय चला रवींद्र दबडे जरा तिकडे पार्टी करा ना सगळ्यांना. 17,500 लोक युट्यूबला बघताय ती मॅच. सुप्रसिद्ध नावाजलेले डीजे ऑपरेटर डीजे मॅम्बो राजा यांचं देखील आगमन झालेलं आहे. शेवटच्या फायनल साठी जो डीजेचा सॉंग असणार होता त्यांनीच सेट केलेला आहे डीजे मॅम्बो. पंच लवकर निर्णय द्यायचं. बाकी सगळ्यांनी बाहेर या. टीमचे फिल्डर बाहेर या. टीमचे फिल्डर बाहेर या. बाकी सगळे मॅनेजमेंट टीम त्यांना बाहेर घ्या सगळ्यांना. अतिशय प्रामाणिकपणे डिसिजन द्यायचे. लवकर डिसिजन घ्या. आणि 4 धावा 501 रुपये लागू झाले दुर्गेंद्र ठाकूर यांच्याकडून सुमित साठी. चला वाद घालू नका. आशिष सर वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम नाही. पंचांची वाद घालू नका. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. चला आशिष सर ऑल द बेस्ट. अजून देखील मॅच तुमच्या पारड्यातच आहे. BSNL चौकात सुनीलच्या माध्यमातून बाउंड्रीवरती लक्ष द्या. गणेश मोबाईल बाउंड्रीवरती लक्ष द्या जरा. रवींद्र दबडे बाउंड्रीवर लक्ष द्या. रणजित यादव साहेब आशिष शेवटचा चेंडू जरा जोरदार डाव झाला पाहिजे. शेवटच्या चेंडूसाठी आशिष सरांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुनील साठी देखील जोरदार टाळ्या. शेवटचा चेंडू एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. दिनेश धरणे 11ला. परब रेडी व्हायचं. परब हा शेवटचा चेंडू आशिष सरांचा. फिरकी गोलंदाज आशिष सर. खूप सुंदर आशिष सर. आणि विकेट गेलेला आहे. आशिष सरांची जादू चाललेली आहे. पुन्हा एकदा विजय करण्यात यश आलेलं आहे आशिष सरांना. अरे आशिष सरांच्या नावावर आशिष सर. अरे मागे आशिष सर कापे गए आप. अरे मागे सुमित 500 रुपये घेऊन जायचे. चौथ्याचे 500 रुपये घेऊन जायचे. दुर्गेंद्र ठाकूर यांच्याकडून आलेले. खूप सुंदर अशी फलंदाजी सुमितच्या माध्यमातून. BSNL चौथ्याचे 500 रुपये. चला पुढचा मॅच. असंख्य विद्यार्थ्यांची प्रार्थना कामाला आली आणि आशिष सर विजय झालेले आहेत. सामाजिक 11 वर्ष भारत सलून. मैदान मोकळं करायचं. फरहान मॅन ऑफ द मॅच. फरहान टी शर्ट बस. मॅन ऑफ द मॅच फरहान.